एखाद्या प्राण्याला त्याला कापणारच आहात, कुर्बानच करणार आहात, या उद्देशानेच तुम्ही त्याला खरेदी घेऊन करताय. आता बरोबर हे तुम्हाला माहिती आहे की तुम्ही त्याला 3 दिवसाने त्याला त्याची कुर्बानी जी आहे कापणारच ते देणार आहात. त्याला कसलं प्रेम तुम्ही म्हणू शकता? वास्तवामध्ये हा विषय आहे. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. ईद उल अजहा हे नाव तुम्ही कमी प्रमाणामध्ये ऐकलं असेल, परंतु बकरी ईद हे नाव तुम्ही मीडियामध्ये, वर्तमानपत्रांमध्ये, चर्चेमध्ये, घरातले असतील, बाहेरच्या चर्चेमध्ये असतील, हे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. गेल्या 2 दिवसांपासून हा उत्सव साजरा होतोय. विशेष करून इस्लाम धर्मीय जे आहेत, मुस्लिम समाजातले जे लोक आहेत, त्यांच्याकडून हा सण साजरा केला जातो किंवा ही गोष्ट, हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचं नेमकं ऐतिहासिक महत्व काय आहे? बकरी ईद म्हणजे नेमकं काय? त्याच्यामध्ये काय कुर्बानी दिली जाते? आणि आता एक नवीन विचार, नवीन नाही म्हणता येणार, गेल्या 10-12 वर्षांपासून हा विचार सातत्याने समाज माध्यमांवरती येतोय. ते म्हणजे आपण प्राण्यांची, मुक्या प्राण्यांची कुर्बानी न देता आर्थिक कुर्बानी द्यावी, हा विचार पुढे येतोय. आणि हा विचार ज्यांनी मांडला, हा विचार ज्यांनी असं म्हणता येईल की समाजामध्ये पसरवला आणि ज्यांच्या डोक्यामध्ये हा विचार आला, ते पैगंबर शेख पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते आहेत, आपल्यासोबत आहेत. सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात धन्यवाद. अगोदर म्हणजे तुम्ही गेल्या 10-12 वर्षापासून हा जो उपक्रम सुरू केलेला आहे, त्यावरती आपण चर्चेच्या दुसऱ्या भागामध्ये बोलणार आहोत. परंतु मला आधी सर्वात प्रथम हे समजून घ्यायचं आहे की ईद उल अजहा हे काय आहे, त्याचं इस्लाम धर्मामध्ये काय महत्व आहे, आणि प्रत्येक मुस्लिम व्यक्ती आपापल्या परीने जशी त्याची आर्थिक स्थिती असेल त्यानुसार तो साजरा करत असतो. तर का गरजेचं आहे हे कुर्बानी देणं? पहा, इस्लामिक तत्वानुसार जे आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यांच्यावर जे आहे ते कुर्बानी म्हणजे कर्तव्य आहे त्यांचं, कुर्बानी देणे त्यांना जे अनिवार्य आहे. बरं. तर याच्यामध्ये याला ऐतिहासिक पार्श्वभूमी असं आहे की अ, इस्लामचे जे प्रेषित आहेत हजरत इब्राहिम, यांना अल्लाहने त्यांची सर्वात जी आहे ते प्रिय वस्तूची कुर्बानी मागितली होती. ही एक आख्यायिका आहे त्याच्यामध्ये आणि कुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे की मग बरं. त्याच्यानंतर मग प्रिय वस्तूची कुर्बानी मागितली, त्यांना स्वप्नामध्ये तसं आलं. मग त्यांनी म्हणजे 100 मी तुम्हाला थांबवतोय. प्रेषित पैगंबर हे म्हणजे प्रेषित इब्राहिम हे पैगंबरांच्या अगोदरचे आहेत. हो, साधारण 3000 वर्षापूर्वीचा इतिहास मी तुम्हाला सांगतोय. अ, बरं. अ, हे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे इस्लामचे सर्वात शेवटचे प्रेषित ऍक्च्युली. बरोबर. त्याच्याही आधी जे होते, येशू ख्रिस्तांना पण प्रेषित परंपरेमध्ये स्थान मानलं आहे, गेलेलं आहे. हं. मानलं गेलेलं आहे. तर जे इब्राहिमिक रिलिजन आपण म्हणतो, त्याच्यातले जे इब्राहिम आहेत, मी त्या इब्राहिम यांच्याविषयी बोलतोय की इब्राहिम अलैहिस्सलाम यांना जे आहे ते अल्लाहने कुर्बानी मागितली प्रिय वस्तूची, आणि मग त्यांनी 100 उंटांची कुर्बानी दिली, 200 उंटांची कुर्बानी दिली. मग परत त्यांच्या स्वप्नामध्ये आले की प्रिय वस्तूची कुर्बानी मागितली. मग त्याच्यानंतर त्यांना कळलं की त्यांनी अल्लाह त्यांच्या ज्या आहे त्या मुलाची कुर्बानी मागतोय म्हणून. मग त्यांनी बरं. ही गोष्ट त्यांच्या मुलाला सांगितली आणि त्याच्यानंतर मग मुलगा त्यांचा जो आहे तो तयार झाला. इस्माईल अलैहिस्सलाम, जे सांगितलं जातं की इस्माईल अलैहिस्सलाम जे आहे ते तयार झाले आणि त्याच्यानंतर मग ते त्यांना एका पहाडावरती, डोंगरावरती घेऊन गेले आणि ज्यावेळेस ते कुर्बानी देण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस चाकू चालला नाही. त्या ठिकाणी जे आहे त्या इस्माईल अलैहिस्सलाम यांच्या ठिकाणी बोकड सदृश प्राणी, ज्याला दुंबा म्हणतात, अशा त्याच्यामध्ये 2-3 बरं. आख्यायिका आहेत. म्हणजे बरं. आकाशातून प्राणी आला किंवा एका ठिकाणी बांधलेला होता प्राणी. अशा पद्धतीच्या ज्या आहेत त्या आख्यायिका वेगवेगळ्या आहेत आणि त्या इस्माईल अलैहिस्सलाम यांची कुर्बानी घेण्याऐवजी त्या प्राण्याची जी आहे ती कुर्बानी दिली गेली आणि ईशपर्यंत म्हणजे ईश्वर निष्ठा वगैरे याचं जे प्रतीक आहे ते ती कुर्बानी आहे. आणि मग त्याच घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ जगभरातले जे मुस्लिम आहेत ते प्राण्याची जी आहे ती कुर्बानी देतात, असा हा त्याचा इतिहास आहे. आता बरोबर. हं. आपण त्याच्यामध्ये काय सांगतोय की बुवा ती जी कुर्बानी तुम्ही देताय ती प्रतिकात्मक आहे ऍक्च्युली. आणि ते कशाचं प्रतीक आहे की अल्लाहच्या मार्गामध्ये तुम्ही स्वतःचा जीवही देऊ शकता आणि रक्तही सांडवू शकता स्वतःचा, हे त्याचं एक प्रतीक आहे. मात्र म्हणजे आपल्याला वास्तवामध्ये आवडती असणारी एक गोष्ट किंवा एखादी व्यक्ती, त्याची देखील कुर्बानी द्यायला आपण मागे पुढे बघणार नाही.
ऍक्च्युली आपल्याला आवडीच्या व्यक्तीची कुर्बानी देण्यापेक्षा आपण स्वतःचीच कुर्बानीचा विचार करू, की बर. ऍक्च्युली कसं आहे, कुर्बानीचे अनेक अनेक परिपेक्ष आहेत. एक तर हे परिपेक्ष आहे, की तुम्ही अल्लाहच्या मार्गामध्ये जे आहे ती प्राणप्रिय वस्तू स्वतःची कुर्बान करताय तुम्ही, ठीक आहे. हा एक त्याच्या मागचा उद्देश आहे. दुसरा हा एक बरोबर. उद्देश आहे, की तुम्ही अल्लाहच्या मार्गामध्ये स्वतःचा जीवही देण्यासाठी, प्राणाची आहुतीही देण्यासाठी आणि रक्तही स्वतःचं सांडवण्यासाठी जे आहे ते तत्पर असता. हे त्याचं एक दुसरं त्याचं परिप्रेक्ष्य आहे. तिसरं परिप्रेक्ष्य आहे, की ज्या प्राण्याची कुर्बानी तुम्ही देता, त्या प्राण्याच्या जे मांस येतं त्या मांसाचे 3 हिस्से करतो आपण. मग एक हिस्सा गोरगरिबांना, एक हिस्सा नातेवाईकांना, आप्तेष्टांना आणि एक हिस्सा स्वतःला. असे एक स्वतःला. त्याचे वेगवेगळे परिप्रेक्ष्य त्याच्यामध्ये आहेत. मात्र आम्ही काय त्याच्यामध्ये सांगतोय, की बुवा ही जी कुर्बानी तुम्ही देताय ती प्रतिकात्मक कुर्बानी आहे. तुम्ही स्वतःचा तर प्राणाची आहुती देत नाहीये आणि ज्या ठिकाणी आहुती देण्याचं प्राणाची गरज पडते त्या ठिकाणी तर तुम्ही पळून येताय, ठीक आहे. आणि जिथे खरंच देण्याची गरज नाहीये त्या ठिकाणी तुम्ही प्राण्यांची कुर्बानी देताय. तर प्राण्यांची कुर्बानी देणं हे वास्तवामध्ये एकतर तुम्ही प्रिय वस्तूची कुठल्या कुर्बानी देत नाहीये. ज्या बरोबर. काळामध्ये इब्राहिम अलैहिस्सलाम यांना ज्यावेळेस ईश्वराने कुर्बानी मागितली होती, त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा त्यांनी उंटाचीच कुर्बानी का दिली बरं? याच्या मागचं कारण आपण शोधलंय का? कारण त्या काळामध्ये एकतर ज्यांच्याकडे प्राणी असायचे तेच लोक जे आहेत ते सधन असायचे, ठीक आहे. बरोबर. त्यावेळेस चलन जे आहे ते अस्तित्वामध्ये नव्हतं. वस्तू विनिमय पद्धत अस्तित्वात होती आणि ज्यांच्याकडे प्राणी वगैरे आहेत, त्यांना श्रीमंत मानलं जायचं. मग त्याच्यामुळे त्यांनी पहिल्यांदा उंटाची कुर्बानी जी आहे ती दिली. आणि आजची परिस्थिती जर तुम्ही पाहाल आणि ते पण ते स्वतः सांभाळायचे त्या उंटांना, ठीक आहे. हे असं नाही की दुसऱ्यांचे कुठले तरी उंट आणलेत आणि त्यांची कुर्बानी त्यांनी दिलेली आहे. आजची परिस्थिती जर तुम्ही पाहाल तर आज आपण म्हणतो की प्रिय वस्तूची कुर्बानी दिली, तर कुठल्या प्रिय वस्तूची कुर्बानी तुम्ही देताय? तो जो प्राणी आहे, तो बोकड आहे, कुठला प्राणी असेल, तो काही तुमच्यासाठी प्रिय आहे का? मग त्याला आणि त्याला सांभाळायचं. बाजारातून विकत आणलं जातं, एक दिवस त्याला खाऊ पिऊ घातलं जातं आणि लगेच ती प्रिय कशी बनते, हा पण एक प्रश्न आहे. नाही, याही पलीकडे जाऊन तर असं आहे, की त्या प्राण्याला बाजारातून आणायचं, 3-4 दिवस सांभाळायचं, त्याच्यावर मुलासारखं प्रेम करायचं, ठीक आहे. आणि मग त्याची कुर्बानी द्यायची. वास्तवामध्ये तुम्ही एखाद्या अ, व्यक्तीला म्हणजे एखाद्या व्यक्तीला म्हणण्यापेक्षा एखाद्या प्राण्याला त्याला कापणारच आहात, कुर्बानच करणार आहात. या उद्देशानेच तुम्ही त्याला खरेदी घेऊन करताय. होता. बरोबर. हे तुम्हाला माहिती आहे, की तुम्ही त्याला 3 दिवसांनी त्याला त्याची कुर्बानी जी आहे कापणारच आहे. ते देणार आहोत. त्याला कसलं प्रेम तुम्ही म्हणू शकता? वास्तवामध्ये हा विषय आहे आणि ती प्रिय वस्तू कधीही असू शकत नाही. दुसरी गोष्ट अशी, की तुम्ही ते जे प्राणी विकत घेता, ठीक आहे. तो प्राणी विकत घेताना तुम्ही पैशाने विकत घेताय. तो काही तुमच्या घरातला प्राणी नसतो का? तुम्ही सांभाळत असता का? त्याची काहीतरी कुर्बानी वगैरे देता. तुम्ही काय 2-3 वर्ष त्या प्राण्याला सांभाळताय आणि मग नंतर काहीतरी कुर्बानी लहानाचा मोठा तुमच्या समोर केलाय. अशातला काही बरोबर. भाग नाही. ही एक बाजारपेठ आहे. काही जे आहेत मेंढपाळ असतात, शेतकरी असतात किंवा त्या व्यवसायातले जे लोक असतात, ते लोक ते प्राणी लहानाचे मोठे करतात. त्यांनाही माहिती असतं बकरी ईद येत असते. त्या ईदला त्यांना ते विकायचे असतात. त्या उद्देशाने ते लहानाचे मोठे करतात. त्याच्यामध्ये प्रेम ही संकल्पना कुठेच नाहीये. सगळ्यात मोठी गोष्ट. प्रिय वस्तू अशी ही संकल्पना कुठली नाहीये. जे लहानाचे मोठे करतात, त्यांच्यासाठी देखील ती प्रिय वस्तू नाहीये. असेल ती प्रिय तर ते फक्त पैसे पैसा मिळवण्यासाठीची आहे. प्रिय वस्तू आहे. कारण त्यांना ईदच्या वेळी जे आहे, ईद उल अझाच्या वेळी जो बोकड त्यांचा 15,000 10,000ला नॉमिनल किमतींवर विकला जातो. तोच बोकड जो आहे तो ईद उल अझा जे आहे बकरी ईदच्या वेळी 30,000 40,000 50,000 रुपयाला विकला जातो. त्याच्यामुळे तो त्यांना प्रिय आहे. बाकी त्याच्या मागचा काही दुसरा उद्देश नाहीये. तर आम्ही सांगतो काय, की तुम्ही जी प्राण्याची कुर्बानी देताय, ती प्राण्याची कुर्बानी देत असताना तुम्ही तो प्राणी पैशानेच खरेदी करताय. तुम्ही ऑलरेडी आर्थिक कुर्बानी देताय त्या ठिकाणी. ठीक आहे. तर बरोबर. आमचं म्हणणं काय आहे, की तुम्ही तीच आर्थिक कुर्बानी जी आहे ती एखाद्या प्राण्यासाठी तुम्ही आर्थिक कुर्बानी प्राण्याची देताय. ॲक्चुअली जे हे कुर्बानी देतात त्या कुर्बानीला आर्थिक कुर्बानी प्राण्याची असं म्हणलं पाहिजे खरं तर. आणि आपण जी कुर्बानी देतो ती आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठीची देतो. ते त्या आर्थिक कुर्बानीतून प्राणी खरेदी करतात. त्या प्राणी खरेदी करून त्याची कुर्बानी देतात आणि त्याचे 3 हिस्से करतात. गोरगरिबांना देतात, आप्तेष्टांना देतात आणि स्वतःला ठेवतात. वास्तवामध्ये ज्यांना ते गोरगरीब म्हणतात, त्या गोरगरिबांना तुमच्या मटणाची अजिबातच आवश्यकता नाहीये. जर तुमच्या मटणाची आवश्यकता गोरगरिबांना असं आहे, असं तुम्ही म्हणताय, तर आज त्यांच्या घरी जाऊन पहा, की त्यांच्याकडे किती जणांकडे शालेय साहित्य आहे, किती जणांकडे नोटबुक आहेत, बुक्स आहेत, बॅग आहेत, शाळेचे शूज देखील नाहीत. कितीतरी जणांच्या शाळेच्या फिया भरण्याची देखील
परिस्थिती नाहीये. आणि अशा ठिकाणी तुम्ही काहीतरी आप्पाव पावशर मटण देऊन केली आणि अल्लाहच्या मार्गामध्ये काहीतरी प्रिय वस्तूची कुर्बानी दिली, हा जो काही तुम्ही स्वतःच्या मनाला तुम्ही जे काही कन्व्हिन्स करताय, स्वतःला जे काही फसवताय, समाजाला जे काही तुम्ही फसवताय, अल्लाहला तर तुम्ही फसवू शकत नाही. मला असं वाटतं की या गोष्टीतून समाजाने बाहेर निघलं पाहिजे. आज अशी परिस्थिती आहे, मी त्या समाजातून बिलॉंग करतो, ज्या समाजातील लोक एखाद्या प्राण्याला कुर्बानीसाठी लाखो रुपये खर्च करतात. ठीक आहे. ते 40-40, 50-50 हजार रुपयाचा प्राणी जो आहे तो खरेदी करतात कुर्बानी देण्यासाठी आणि त्याच समाजातला एक विद्यार्थी 10,000 रुपयाची फी भरण्यासाठी जे आहे ते दारोदार फिरत असतो. 20-20, 25-25 हजाराची जी फी भरण्यासाठी दारोदार फिरत असतो. कित्येक जणांचं जे शिक्षण आहे ते फी न भरल्यामुळे तुटलं जातं. कित्येक जणांना पैसे नसल्यामुळे त्यांना ज्या क्षेत्रामध्ये शिकायचं आहे त्या क्षेत्रामध्ये शिकता येत नाही. मी त्या समाजातून बिलॉंग करतो. हे मला सांगताना अभिमान वाटत नाही, लिटरली लाज वाटते. मात्र या पद्धतीने निदान सांगितल्यानंतर तरी समाजाच्या ज्या भावना आहेत त्या जागृत होतील, की आपण काय करतोय नक्की बुवा? आपण कशासाठी या प्राण्यांवर खर्च करायचा आहे? काय गरज आहे त्या गोष्टीची? आपण एखादा सण शिक्षणासाठी का निर्माण करू शकत नाही? तर याचा विचार खरं तर समाजाने करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं, की सामाजिक जाणीवा खूप जास्त गरजेच्या आहेत. आज मुस्लिम बहुल भागामध्ये जाऊन आपण पहा, कोंढव्यासारख्या भागामध्ये जाऊन पहा, सय्यदनगर सारख्या भागामध्ये जाऊन पहा. लोकांना तुमच्या मटणाची बिलकुल गरज नाही. तुम्ही खरंच लिटरली स्वतःला आणि लोकांना मूर्खात काढत आहात. जे लोक तुमच्याकडून मटण घेतात ते ऑलरेडी आठवड्यातून 1-1, 2-2, 3-3 वेळा मटण खातात. त्यांना मटण देऊन तुम्ही करणार काय आहात? तर ह्याचा विचार समाजाने करणं खूप जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. नाही, ठीक आहे. म्हणजे हा विचार समाज उपयोगी आहे, हा विचार नवीन आहे, चांगला आहे. त्यातून काही लोकांचा शिक्षणाचा प्रश्न सुटेल, काही लोकांचा आणखीन कोणता प्रश्न सुटेल. परंतु हा विचार धर्माच्या विरोधात आहे. हा विचार ज्याचा उल्लेख तुम्ही केला सुरुवातीला, की कुराणमध्ये देखील ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्या धार्मिक पवित्र पुस्तकाच्या विरोधामध्ये देखील आहे आणि मग तुम्ही असा विचार देताय, त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्याच वर्गातून म्हणजे मुस्लिम समाजाकडून विरोध होत असेल. काय उत्तर, कसं बघता याकडे? एक लक्षात घ्या, हे धार्मिक पुस्तकाच्या विरोधात आहे का नाही, इस्लामच्या विरोधात आहे का नाही, हे पाहण्यासाठी आधी तुम्हाला इस्लामचा अभ्यास नीटपणे करावा लागेल. कुराणचा बरं. अभ्यास नीटपणे करावा लागेल. पैगंबर साहेबांचं चरित्र नीटपणे अभ्यासावं लागेल. पैगंबर साहेबांच्या जन्माच्या आधी अरबची परिस्थिती काय होती, अरबमध्ये काय रूढी परंपरा अंधश्रद्धा होत्या आणि पैगंबर साहेबांनी कुठल्या रूढी परंपरा अंधश्रद्धांवर मात करून पुरोगामी विचाराचा जो आहे तो जागर त्या ठिकाणी केला, तो कसा केला याचा अभ्यास करावा लागेल. ऍक्च्युली प्रॉब्लेम काय झालाय की मुस्लिम समाज जो कुराण वाचतो ते ईशवाणी ईश ग्रंथ या पद्धतीने वाचलं पाहिजे, त्याच्यात काहीच वाद नाही. मात्र त्यातल्या ज्या आयाती आहेत त्या आयाती पैगंबर साहेबांचा जर तुम्ही नीटपणाने अभ्यास केला तर हे तुम्हाला समजून येईल की त्या काळामध्ये ज्या रूढी परंपरा अरबमध्ये होत्या पैगंबर साहेबांच्या आधी, त्या सगळ्या रूढी परंपरा ज्या आहेत ते पैगंबर साहेबांनी संपवण्याचा प्रयत्न केला. बरं. आज आपल्याला त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून जर कुठल्या रूढी परंपरा इस्लामच्या नावावर वाढवल्या जात असतील, कुठलं कर्मकांड इस्लामच्या नावावर वाढवलं जात असेल तर ते त्यांच्याच नावावर बंद करावं लागणार आहे आपल्याला. जर ही प्राण्याची कुर्बानी हे जर कर्मकांड आहे, याच्याने कोणाचाही काहीही लाभ होणार नाहीये, वास्तवामध्ये ती प्रिय वस्तू पण कोणाची नाहीये, तुम्ही कुठल्या पद्धतीची कुर्बानी देताय हे तुम्हालाही समजत नाहीये. कुर्बानीची ईद तुम्ही मटणाची ईद बनवून टाकलेली आहे पूर्णपणे. आम्ही उलट कुर्बानीच्या ईदला शिक्षणाची ईद बनवतोय. एक उदात्त मोठा विचार जो आहे तो आम्ही समाजाला देतोय आणि मला असं वाटतं की हे इस्लामच्या विरोधात बिलकुल नाहीये, कुठल्याही पद्धतीने नाहीये. मात्र हे तुम्हाला कधी समजेल, हे तुम्हाला त्याच वेळी समजेल ज्यावेळेस पैगंबर साहेबांनी कशा पद्धतीने सुधारणावादी विचार अरबमध्ये मांडले याचा जर अभ्यास नीटपणाने केला तरच तुम्हाला समजेल. त्याच्याशिवाय हे बरं. समजणार नाहीये. तुम्ही एखादी आयत घेतली, एखादी आयत फक्त वाचली आणि त्याच्यातून जर तुम्ही ठरवलं तर निश्चितपणाने तुम्हाला मी मूर्ख दिसेल. मात्र पैगंबर साहेबांची समग्र क्रांतीचा अभ्यास जर तुम्ही अरब मधला केला तर तुम्ही म्हणाल की हा जो मार्ग आहे हा मार्ग कालच सुसंगत आहे आणि याच मार्गावर चाललं पाहिजे. बर. नाही, पण आता मी सुरुवातीला जो प्रश्न तुम्हाला विचारला की हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या अगोदर इब्राहिम हे झालेले आहेत आणि त्यांनी हे सगळं त्यांच्या बरोबरचा किस्सा आहे किंवा त्यांनी हे सगळं सुरू केलं असं म्हणता येईल. मग त्यांच्या नंतरच्या पैगंबरांनी त्या मुद्द्याला घेऊन काय भाष्य केलंय का, किंवा ते योग्य नाहीये, त्याच्यातून काय फायदा नाहीये, अशा पद्धतीचं काय नंतरच्या प्रेषितांनी काय केलंय का त्यावरती?
एक पहा, हा जो प्रश्न तुम्ही विचारलात ना, हा प्रश्न खूप छान विचारला तुम्ही. हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम यांच्यानंतर हजरत इस्माईल अलैहिस्सलाम आहे, हजरत इसाक अलैहिस्सलाम आहे. एवढे प्रेषित परंपरेमध्ये येऊन गेलेले आहेत. ईसा म्हणजे येशू ख्रिस्त आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, यापैकी कुठल्याही व्यक्तीने या कुर्बानीच्या प्रित्यर्थ कुर्बानी दिलेली नाहीये. सगळ्यात पहिली बर गोष्ट बर तुमच्या बर माहितीसाठी सांगतो. आणि बर ती जी इब्राहिम अलैहिस्सलाम यांच्या कुर्बानी चं जे हे आहे, काय म्हणतात, ती परंपरा पुढे चालवण्याचं जे काम आहे ते पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी ते केलेलं आहे. याच्यामधल्या कुठल्याही प्रेषितांनी त्या गोष्टी केलेल्या नाहीयेत आणि हा देखील बर चिकित्सेचा विषय आहे. कारण याच्यावर देखील खूप सारे स्कॉलर बोलतात. त्यांचा ऍक्च्युली जी ही कुर्बानी आहे, ही प्राण्याची कुर्बानीच बकरी ईदशी रिलेटेड नाहीये असंही सांगणारे खूप सारे लोक आहेत. की ते म्हणतात की ह्या कुर्बानीचा ह्या बकरी ईदशी काही कुठल्याही पद्धतीनं रिलेशनच नाही. तर असेही स्कॉलर त्या ठिकाणी आलेले आहेत. मात्र आपल्याला एवढ्या उच्च प्रतीचा विचार सध्या मांडायचा नाहीये. कारण की त्या प्रतीचा विचार समजून घेण्या इतका समाज तेवढा तत्पर झालेला नाहीये. तो हळू होईल असं मला वाटतंय. त्यामुळे समाजातल्या लोकांची काय प्रतिक्रिया आहे? म्हणजे एक धार्मिक वादविवाद हा एक वेगळा मुद्दा आहे. समाजामधले जे लोक मोठ्या संख्येने हा उत्सव किंवा हा सण म्हणून साजरा करतात, हा दिवस साजरा करतात, त्यांच्याकडून तुम्हाला काय प्रतिक्रिया आल्यात? म्हणजे पॉझिटिव्ह अर्थातच तुम्ही सांगितलं की लाखोच्या संख्येने तुम्हाला पैसे मिळालेले आहेत, परंतु विरोधही होत असेल ना तितकाच? एक लक्षात घ्या, विरोधाच्या खूप मोठ्या काय म्हणतात की पुलाखालून आपण गेलेलो आहे. पाणी खूप डोक्यावरून गेलेलं आहे विरोधाचं ऍक्च्युली. बराच म्हणजे साधारण तुम्हाला सांगतो 12 वर्ष या गोष्टी करणं आणि लोकांच्या शिव्या-शाप ऐकणं, बदनामी प्रचंड ऐकणं, मनस्ताप या गोष्टी सोपं नसतं. खूप गोष्टींचा त्रास झालेला आहे. रात्री 12-12, 1-1, 2-2 वाजता लोक फोन करून त्रास देतात. आता त्या सगळ्या गोष्टी बंद झाल्यात ऍक्च्युली. बऱ्याच लोकांना माहिती झालेलं आहे, की आपण काय काम करतो, काय नाही काम करत. आणि खूप सारे लोक जे विरोध करायचे तेही लोक याच्यामध्ये सामील झाले. माझा साधा आणि सिंपल प्रश्न असतो, म्हणजे हे लोक, जे लोक मटण वाटतात का, त्यांना ते मटण वाटताना देखील ते लक्षात येत असेल, की आपण काय देतोय बाबा लोकांच्या घरी आणि लोकांच्या गरजा काय आहेत. आणि त्यांना ते समजतंय. माझ्या Facebookवरच्या पोस्टवर लोकांनी कमेंट दिलेले आहेत, की तुम्ही जे सांगताय ते खूप चांगलं आणि व्यवस्थित सांगताय. मी यंदा प्राण्याची कुर्बानी जी आहे ती देण्यापेक्षा तेच पैसे हॉस्पिटलचे बिल जे आहेत ते भरण्यासाठी दिलेले आहेत, असं सांगतात. एका मुलीच्या वडिलांचा मला फोन आला होता. ते म्हणाले, की तुम्ही खूप छान बोलताय. माझी मुलगी 12वी सायन्सला होती. ती पास झालेली आहे. आता तिला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय. माझ्याकडे पैसे नाहीत तेवढे इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्याचे. मी बघतोय, की 50-50, 60-60 हजाराचे, लाख-लाख रुपयाची बोकडं लोकं घेतायत घेतायत. आणि आणून पावशर-पावशर मटण देतायत. मग आज तो माणूस जो म्हणजे ज्याने कुर्बानी देण्यासाठी सक्षम आहे तोही माणूस, ज्याने हॉस्पिटलमध्ये एकाचं बिल भरलं तो, आणि ज्याची कुर्बानी देण्याची परिस्थिती नाहीये तो माणूस, ज्याला त्या पैशाची गरज आहे फीसाठी, हे दोन्हीही तबके जे आहेत ते व्हायब्रेट झालेले आहेत आपल्या विचारधारेने आणि ते विचार करतायत. खूप सारे असे लोक आहेत जे आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी मध्ये सामील होत नाहीत. मात्र जसं मी तुम्हाला सांगितलं, की हॉस्पिटलचं बिल भरलं, काही जण शैक्षणिक गोष्टींसाठी मदत करतील, ते इंडिव्हिज्युअल लेवलला त्यांचं त्यांचं करतात. आणि आमचा प्राथमिक उद्देशच तो आहे. आमचा प्राथमिक उद्देश, आमच्या उपक्रमामध्ये कोणीतरी सामील व्हावं, आम्हाला पैसे पाठवावे आणि आम्ही लोकांना काहीतरी मदत करावी, हा आमचा प्राथमिक उद्देश अजिबात नाहीये. आमचा बर प्राथमिक उद्देश हा आहे, की बुवा एखादा माणूस जर सांगलीमध्ये असेल, एखादा माणूस जर सातारामध्ये असेल, तो जर प्राण्याची कुर्बानी देण्यासाठी सक्षम असेल, तर त्यांनी आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी मध्ये सामील व्हावे. जर तो 50,000चा बोकड घेणार असेल प्राणी, तर ते 50,000चा बोकड घेण्यापेक्षा एखाद्या मुलाला, एखाद्या मुलीला इंजिनिअरिंगसाठी, LLB साठी, MPSC, UPSC साठी कुठल्याही फॅकल्टीमध्ये काही मदत करता येते का, त्याच्याकडे लक्ष द्यावं, हा आमचा मूळ उद्देश आहे. आमचा मूळ उद्देश आमच्या उपक्रमात सामील होणे हा कधीच आमचा मूळ उद्देश नाही, तो अंतिम उद्देश आहे आमचा ऍक्च्युली. आणि त्या उद्देशाला जे आहे ते मला असं वाटतं की चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोक सामील होत आहेत. आमच्याच या उपक्रमामध्ये एक असलम खान म्हणून जे आहेत ते सामील झालेले आहेत. म्हणजे त्यांच्या मागच्या 2-3 पिढ्यांनी प्राण्याची कुर्बानी कधीच दिलेली नाहीये, ठीक आहे. आणि ते बर मांसाहार देखील करत नाहीत. तर माझं एक या काय म्हणतात की इंटरव्ह्यूच्या निमित्ताने एक सांगणं राहील, की मुस्लिमांचा जो परिप्रेक्ष्य दाखवला जातो का, की मुस्लिम खूप कट्टर असतात किंवा मुस्लिम असेच राहतात, या परिप्रेक्ष्यातून मुसलमानांनी स्वतः बाहेर निघलं पाहिजे. कारण की हा मूर्खपणा आहे प्रचंड. एखादा समाज एखाद्या विशिष्ट काहीतरी कंपूमध्ये, चष्म्यामध्ये कसं काय चालू शकतो?
आणि ह्याच्यावर समाज विश्वास कशा काय ठेवू शकतो? आज तुमच्या संपर्कामध्ये देखील अनेक अनेक मुस्लिम असतील. 10 मुस्लिमांपैकी 5 मुस्लिमांचं वागणं वेगळं असेल, त्यांचं राहण्याचं कल्चर वेगळं असेल, बोलणं वेगळं असेल, अगदी खानपान वेगळं असेल. तर हे वेगवेगळे परिप्रेक्ष्य जे आहेत ते मुस्लिमांचे, वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये राहणारे जे मुस्लिम आहेत, ते खरं तर समोर आले पाहिजेत आणि ते समोर येत नाहीत, दिसत नाहीये. माझ्या माहितीमध्ये असे कितीतरी मुस्लिम आहेत जे व्हेजिटेरियन आहेत. आता मुसलमान व्हेजिटेरियन असतात ह्याच्यावर लोक विश्वास ठेवतील का नाही आत्ताच्या घडीला हा खूप अंधश्रद्धा मोठा वाटेल, प्रश्न आहे. लोकांना ही अंधश्रद्धा वाटेल. मात्र या गोष्टी सामान्य आहेत, तुमच्या माहितीसाठी सांगतो. सामान्य, अतिसामान्य गोष्टी आहेत या, की मुस्लिमांमध्ये व्हेजिटेरियन लोक देखील आहेत. खूप सारे लोक असे आहेत जे प्राण्यांची कुर्बानी देखील देत नाहीत. असे खूप सारे लोक आहेत. असे खूप सारे लोक आहेत जे मुस्लिम एरियामध्ये राहू पण शकत नाहीत. म्हणजे त्यांना मिश्र वस्तींमध्ये राहण्याची जी आहे ती मिक्स सोसायटीमध्ये राहण्याची जी आहे ती सवय आहे. असे खूप सारे लोक आहेत जे मिक्स सोसायटीमध्ये राहू शकत नाही, फक्त त्यांना मुस्लिम एरियामध्येच राहण्याची सवय. मुस्लिम एरियामध्ये राहून देखील त्यांना काहीतरी उच्चभ्रू टाईप राहण्याची सवय आहे. ते काहीतरी मटणाच्या दुकानात जा 50 दा आणि काहीतरी इकडे जा तिकडे जा चौकात टावळक्या कर हे त्यांना आवडत नाही. असे मुस्लिम समाजाचे वेगवेगळे परिप्रेक्ष्य आहे आणि ते वेगवेगळे परिप्रेक्ष्य समोर येत नाहीत. असे मुस्लिम समाजातले लोक आहेत जे मराठी साहित्यामध्ये त्यांचं योगदान आहे, जे लेखक आहेत, ठीक आहे, ते देखील समोर येत नाही. तर हा परिप्रेक्ष्य जो आहे तो मुस्लिमांचा, आणि ते मुस्लिम तसे असले की त्यांना हे खरंच मुसलमान आहेत का हा प्रश्न पडतो. म्हणजे म्हणजे मला म्हणायचं काय की ही सामान्य बाब नाही. म्हणजे माझ्यासारखा माणूस देखील, मला बरेच जण म्हणतात तुम्ही मराठी खूप छान बोलता, तुम्ही मुसलमान असून मराठी छान बोलता. म्हणजे मुस्लिम समाजात मराठी बोलणं हे सामान्यपणाचं लक्षण नाहीये. म्हणजे आपण काय लेवल पर्यंत जे आहे ते चाललोय याचा विचार मला असं वाटतं की करणं गरजेचं आहे. आणि मुस्लिम समाजामध्ये जर 100 लोक तुम्ही समोर उभे कराल, त्या 100 देखील वागण्या, बोलण्या, राहण्यामध्ये जो आहे तो फरक असतो ऍक्च्युली, आणि तो समोर आला पाहिजे. आणि या आर्थिक कुर्बानीच्या निमित्ताने मला असं वाटतं की समाजातला तो तबका पुढे येतोय जो तबका प्राण्याची कुर्बानी देत नाही आणि त्याला आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी मध्ये सामील व्हायचंय. त्याला प्रतिकात्मक कुर्बानी द्यायची आहे आणि ती प्रतिकात्मक कुर्बानी जी आहे ती आपण लोकांपर्यंत पोहोचवतोय आणि एक वेगळा खूप चांगली गोष्ट आहे. बरं. नक्कीच तुमच्या या उपक्रमाला मुंबई आउटलुक कडून शुभेच्छा आहेत. दोन गोष्टी सांगणं मला गरजेचं वाटतं. एक तर आजपासून जवळपास 20 वर्षापूर्वी 2006-7 ला की 5 ला सच्चर कमिशन आलं होतं आणि त्या सच्चर कमिशनने एक रिपोर्ट पब्लिक सादर केला होता. त्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं होतं की भारतातल्या मुस्लिमांची जी अवस्था आहे ती गेल्या 60 वर्षामध्ये शेड्यूल कास्ट म्हणजे अनुसूचित जातीचे जे लोक आहेत त्यांच्यापेक्षा देखील वाईट झालेली आहे. त्यामुळे हा समाज किती मोठ्या प्रमाणामध्ये मागास आहे, किती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे किंवा आर्थिक परिस्थिती त्यांची खराब आहे हे त्या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्यांना त्यांच्यातले जे काही सदन लोक आहेत जे अशा पद्धतीचे 10-10 हजार, 20-20 हजार, 50 हजार, 1 लाखापर्यंत बोकड घेतात, तर त्यांनी त्यांच्या वर्गातील लोकांना मदत करण्यासाठी ती एक आर्थिक कुर्बानी देणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा माझा हा आहे की तुम्ही भाषेच्या संदर्भात जे म्हणालात की मराठी जो मुस्लिम आहे तो एकदम मराठी बोलला तर मग लोकांना आश्चर्य वाटतं. परंतु सांगण्याचा मुद्दा हा आहे की इथले जे मुस्लिम आहेत म्हणजे भारतातले ते काय अरब आणि इराकवरून आलेले नाहीयेत, तर ते भारतातलेच आहेत. त्यामुळे त्यांचं राहणीमान, त्यांचं खानपान हे इथल्या लोकांसारखंच आहे. म्हणजे उदाहरणच देऊन सांगायचं झालं तर जो बरोबर. महादेव होता तो मोहम्मद झालाय एवढाच त्यातला काहीतरी फरक असेल. बाकी सर्व त्याची भाषा, त्याचं राहणीमान, त्याचं बोलणं, वागणं हे इथल्याच मूळ लोकांच्या सारखंच आहे. त्यामुळे ते काय बाहेरून आलेले एलियन्स प्रकारचे लोक नाहीयेत. त्यामुळे असं आश्चर्य वाटून घेण्याचं कोणालाही काही कारण नाहीये. त्यामुळे परंतु ही चर्चा अशीच चालू राहील. तुमचा जो उपक्रम आहे त्याला मुंबई आउटलुक कडून शुभेच्छा आहेत आणि अशाच वेगवेगळ्या सामाजिक विषयांवरती बोलण्यासाठी तुम्ही पुन्हा वेळ द्याल अशी अपेक्षा आहे. आणि आता सध्या वेळ दिला तुम्ही त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. धन्यवाद.